आज आपण मटार पुलाव बनवणार आहे। मटार पुलावसाठी लागणारे साहित्य बघूया आपण 1 वाटी तांदूळ घेतलाय। हे बघा, मी हा बारीक तांदूळ घेतलाय। तुम्हाला कोणता वापरायचा ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तांदूळ वापरा। हा 1 वाटी तांदूळ आहे। पाऊण वाटी हिरवे मटार आहेत। हे बघा, हे मटार आहे पाऊण वाटी। एक कांदा आहे उभा चिरलेला। एक टोमॅटो आहे, तेही उभंच चिरून घेतले। हा गरम मसाला आहे। हे जिरे, मीठ, हे तूप आहे, हे पाणी, एक तमालपत्र घेतले आणि 2 वेलदोडे घेतलेत आणि 2 लवंगा। मी बाउल घेतलाय असा मोठा। तर याच्यामध्ये हे तांदूळ घालणार आहे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। हे व्यवस्थित असे हे धुवून घ्यायचे। मी 2 पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे। हा तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेतलाय। आपण तांदूळ धुवून ठेवलेत। तर आपण गॅस चालू करून घेऊया आणि थोडा वेळ गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती कढई ठेवायची। कढई गरम होऊ द्यायची। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये हे तूप घालूया। हे 2 चमचे तूप आहे। हे बघा, हे 2 चमचे तूप आहे। तर या तुपामध्ये आपण हा कांदा घालूया आणि हा कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे। गॅस आता मध्यम आचेवर करायचा आहे। जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही। हे बघा, आपला कांदा भाजलाय असा, कलर गोल्डन झालाय, कलर बदललाय। बघा, मस्त असा भाजलाय कांदा। तर याच्यामध्ये या 2 लवंगा, 2 वेलदोडे आणि हे तेजपान, तमालपत्र, हे असे 2 तुकडे करून टाकते मी आणि पाव चमचा जिरे। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। असं 2 मिनिट हलवून घ्यायचं, फ्राय करायचं। आता याच्यामध्ये हे मटारचे दाणे घालायचे आणि हे व्यवस्थित 2 मिनिट तरी व्यवस्थित हलवून घ्यायचे। हे बघा, 2 मिनिट झाले। तर याच्यामध्ये हे टोमॅटो घातले आणि 1 मिनिटभर तरी अजून मला असंच मस्तपैकी फ्राय करायचं, असं हलवत राहायचंय। आता याच्यामध्ये आपण हा गरम मसाला घालूया। हा गरम मसाला अर्धा चमचा आहे। या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि मी 1 सपाट चमचा मीठ घालते। तर याचं हलवून घ्यायचं। याच्यामध्ये तांदूळ घालायचे।
जे आपण धुवून ठेवलेले तांदूळ होते. आपण हे सगळं फ्राय करायला घ्यायच्या अगोदरच हे तांदूळ धुवून ठेवायचे, म्हणजे थोडेसे हलके होते आणि फुगते ते. आणि आपण मटार पुलाव करतो त्यामुळे मटार जास्त वापरायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचे. आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतलाय त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घालणार आहे. हे बघा, 1 वाटी आणि ही दुसरी वाटी, म्हणजे आपण एकूण 2 वाट्या पाणी घातले. ज्या वाटीनं तांदूळ मोजलाय त्याच वाटीनं पाणी घ्यायचं, म्हणजे आपलं प्रमाण अजिबात चुकत नाही. मस्त असा आपला पुलाव होतोय. आपण गॅस मध्यम आचेवर ठेवलाय. आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि मध्यम आचेपेक्षाही कमी आच करूया. एकदम असं बारीक नाही, मोठंही नाही, अशा गॅसवर ठेवले. 15 मिनिट झालेत. एकदम लो टू मीडियम वर आपण हे ठेवलं होतं, एकदम कमी गॅसवर. आपण बघूया. हे बघा किती मस्त झालंय आपलं मटार पुलाव. हे बघा, तांदूळ आपला छान शिजलाय. तर आपण गॅस बंद करू. एकदम लो टू मीडियम वर करायचं आहे हे. मला दाखवते अजून. हे बघा, एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला मटार पुलाव झालाय. फक्त 15 मिनिटांमध्ये हे आपलं मटार पुलाव तयार आहे. हे तुम्ही घरी नक्की करून बघा. एकदम छान असं होतं आणि चवीलाही छान लागतं. हे गरम गरम एकदम मस्त असं लागतं. खूप छान झाले. आपण काढून घेऊया. खूप छान होतं हे मटार पुलाव आणि हे गरम गरमच खायचं. एकदम मोकळा फडफडीत असा आपला मटार पुलाव झालाय. मोजमाप जर व्यवस्थित असेल तर व्यवस्थितच होतं. जे आपण कोणताही पदार्थ करू द्या तो व्यवस्थितच होतो. जर आपलं मोजमाप चुकलं तर ते पदार्थ जो करतोय आपण तो अजिबात छान होत नाही आणि चवीलाही चांगला होत नाही. हे बघा, हा आपला मटार पुलाव करून तयार आहे. तर हा मटार पुलाव तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.